इयत्ता 7वी विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभासाठी हे अतिशय अप्रतिम असे भाषण आहे. स्वलिखित आहे. अतिशय मुद्देसूद असे भाषण आहे. जर भाषण आवडल्यास नक्कीच कमेंट करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला हे भाषण कसं वाटलं ते जरूर कळवा. तुमच्या मित्रमैत्रिणींना जरूर शेअर करा. निरोप समारंभ. सन्माननीय व्यासपीठ, पूज्य गुरुजन वर्ग व माझ्या बालमित्रांनो, आज आमचा निरोप समारंभ. आज आमचं मन अस्वस्थ झालं आहे. मनात अनेक आठवणींनी गोंधळ घातला आहे. त्या गोंधळलेल्या मनाने साठलेल्या आठवणी तुमच्यासमोर व्यक्त करण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे. शाळेचा भूतकाळ आठवताना बाष्पांध होती लोचने. शाळेचा भूतकाळ आठवताना बाष्पांध होती लोचने. आठवता स्मृतीची आवर्तने, वाढती हृदयाची स्पंदने, वाढती हृदयाची स्पंदने. मित्रांनो, मला आजही आठवतो शाळेचा तो पहिला दिवस. शाळेचा तो पहिला दिवस. गल्लीत उन्हाळ्या करत फिरणारा मी गण्या आज बाबाचे बोट धरून लटपटत्या पावलाने शाळेत प्रवेश घेतला आणि हजेरी पटावर गण्याचा गणेश झालो मी. गोट्या खेळण्यात पटाईत असलेली माझी बोटे आज थरथरत्या हाताने बाईंचा आधार घेत पेन्सिल हातात धरून पाटीवर गिरगिट्या मारण्यात दंग झालो मी. तेव्हा बाईचा प्रेमाचा स्पर्श, मायेची ऊब नकळत शाळेची ओढ निर्माण करून गेली. बोबड्या बोलीत बोलणारा मी छान छान बडबडगीते म्हणू लागलो. गबाळे शर्ट, विस्कटलेले केस, गळणारे नाक, मातीने माखलेले पाय घेऊन गावात हुंदडणारा गण्या आज केस विंचरून स्वच्छ गणवेश परिधान करून टापटीप विद्यार्थी बनून दिवसभर शाळेत बसणारा गणेश झाला होता. असा हा अविस्मरणीय शाळेचा पहिला दिवस. हा दिवस म्हणजे माझ्या आयुष्याला कलाटणी देणारा दिवस, आयुष्याचा पाया रचणारा दिवस. अशा प्रकारे दररोज नवनवीन संस्कार, नवनवीन गोष्टी, नवनवीन ज्ञान मला या शाळेत मिळू लागले आणि हळूहळू मी घडत गेलो. माझे व्यक्तिमत्व बदलत गेले. व्यक्तिमत्वाला विशिष्ट पैलू पडू लागले. माझ्या विचार आचारात बदल जाणू लागला आणि मी खऱ्या अर्थाने गण्याचा गणेश झालो. मित्रांनो, 1ली ते 7वी या 7 वर्षाच्या प्रवासात अनेक मित्रमैत्रिणी भेटल्या. अनेक गुरुजनांचा सहवास लाभला. अनेक शिक्षकांच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव जाणवला. शाळेच्या अनेक उपक्रमांचा आस्वाद घेता आला. अनेक स्पर्धेत सहभाग घेतल्याने माझ्यातील कौशल्यांचा विकास झाला आणि या प्रत्येक गोष्टींनी मी अंतर्बाह्य बदलत गेलो. यात सर्वात मोठा वाटा माझ्या गुरुजनांचा आहे. हे गुरुजन कधी मायेनं समजावत माय बनले, तर कधी शिस्त लावणारे बाबा बनले. कधी आमची काळजी घेणारी दाई बनले, तर कधी आमच्या आजारपणात प्राथमिक उपचार करणारे डॉक्टर बनले. हे गुरुजन ज्ञानदानाबरोबरच आमची शारीरिक, मानसिक, सामाजिक, भावनिक, बौद्धिक गरज लक्षात घेऊन मार्गदर्शन व समुपदेशन करत असत. माझ्या या गुरुजनांना मी कधीच विसरू शकणार नाही. आज या सर्व गुरुजनांना मी आश्वासन देतो की ज्या शाळेनं आम्हाला घडवलं, त्या शाळेचं नाव आम्ही आमच्या कर्तृत्वानं जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवू आणि शाळेला आमचा अभिमान वाटला पाहिजे असा एक आदर्श माणूस बनू. यशाच्या शिखरावरती विराजमान आम्ही होऊ. यशाच्या शिखरावरती विराजमान आम्ही होऊ. गुणवंत यशवंत होऊन कीर्ती शाळेची आम्ही गाऊ. कीर्ती शाळेची आम्ही गाऊ. मित्रांनो, आज आमचा निरोप समारंभ. या शाळेतून बाहेर पडण्याची वेळ. आजच्या दिवशी या शाळेतील सर्व आठवणींनी माझ्या मनात फेर धरला आहे. सर्व आठवणीने माझं मन गोठून गेलं आहे. आंतरिक वेदनेनं कण्हत आहे
आणि करुण स्वरात म्हणत आहे. इथून दूर जाताना मन खूप दाटून आलंय. इथून दूर जाताना मन खूप दाटून आलंय. निरोप घेताना आमचं मन बर्फासारखं गोठून जातंय. बर्फासारखं गोठून जातंय. धन्यवाद.